मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये तिकडे दाखवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे झेडपीचं. आणि आपल्या शहरामध्ये पहिला पाठीमागे दाखवा, कुणाकुणाचे फोटो आहेत ते दाखवा सगळे. चला इकडून दाखवा, इकडे या. हा दाखवा ते. देवेंद्र फडणवीसचा मोठा फोटो आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो आहे. ते गृहमंत्री आहेत. आपले अजितदादांचा फोटो आहे. इकडं बाजूला एकनाथ भाईचा फोटो आहे आणि त्यांच्या बाजूला पवार मॅडमचाही फोटो आहे. सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे भरपूर आहेत आणि ते बंद करण्यासाठी हे आंदोलन आहे. आपण सगळीच माहिती घेणार आहोत. सोशल मीडियावर हे आले होते आणि सोशल मीडियावर काय काय भरपूर चर्चा केली. आता आपलं सोलापूर कसं असायला पाहिजे त्यांना विचारू म्हण या जागृत. दादा नमस्कार, मी राहुल रणदिवे. तुम्हाला कोण ओळखत नाही? तुम्हाला अख्खा सोलापूर शहर जिल्हा ओळखायला, तर महाराष्ट्र बी ओळखायला तुम्हाला. मला सांगा, आपलं शहर कसं असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सोशल मीडियावर काय कमेंट केला, काय झालं हे सगळंच अख्ख्या सोलापूरकरांना सगळ्यांनाच माहित आहे. आपले सोलापूरकर कसं असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? राहुल दादा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी अनेक बातम्या प्रसारित झालेल्या पाहिल्या. खऱ्या अर्थाने देशाचा जे चौथा स्तंभ म्हणून जो नागरिक देशातला ज्याच्याकडे पाहतो ते म्हणजे तुमच्यासारखे प्रामाणिक पत्रकार लोक. आज तुमच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी मी 18 ते 20 दिवस झालं मी सोलापूर शहरातील अवैध धंदे आणि अवैध धंद्यांना मोठे करणारे, अवैध धंद्याला पाठबळ देणारे जे कोणी 3 पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये मी 18 ते 20 दिवसापासून लढतोय. त्याच्यामध्ये पोलीस आयुक्तांच्या नावे, सोलापूर शहर पोलीस आयुक्तांच्या नावे जर महिन्याला हप्ता वसुली करणारे, करोड रुपयाची हप्ता वसुली करतात, ते कॉलेज असू दे, मंदिर असू दे, हॉस्पिटल असू दे, अशा प्रत्येक दुकानामध्ये जर तुम्ही गेलात, प्रत्येक टप्प्यावर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जणू काही आपलं भविष्य सांगणारा एक कुणीतरी पुजारी बसल्यासारखं आपल्याला असं वाटतं. असं मटके धंदे प्रत्येक ठिकाणी चालू आहेत. गुटखा प्रत्येक ठिकाणी चालू आहे. 7 पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये, जवळजवळ 5 पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जवळजवळ 3-3, 4-4 डान्स बार त्या ठिकाणी चालू आहेत. डान्स बारला परवानगी देताना त्याचे नियम काय आहेत ते सगळे नियम धाब्यावर बसवले जातात. दारू धंदे आहेत, शिंदी आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत त्या सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे चालू झालेले आहेत. आणि ह्या अवैध धंद्याला जर पाठबळ कोण देतं तर हे पोलीस आयुक्तांच्या, पोलीस उपायुक्तांच्या खुर्चीला लागून बसलेले जी पोलीस वसूलदार आहेत त्यांच्यामुळे हे. साहेब मला सांगा, तुम्ही रीतसर तक्रार दिली, मी या तक्रारीचं कार्यवाही ज्यांना तुम्ही कारवाई करण्यासाठी हे पत्र दिलं त्यांनी कारवाई केली का? आता साहेबांनी चांगला प्रश्न उपस्थित केलाय. मी तुमचं खरंच मनापासून आभार मानतो. मी या ठिकाणी पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. पोलीस आयुक्तांना पत्र दिलं, 15 दिवसापूर्वी निवेदन दिलं की या सोलापुरातील तुमच्या नावे जे कोणी हप्ते वसुली करणे आतापर्यंत सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे वाढवण्याचं काम केलेलं आहे. साहेब मी तुम्हाला काय विचारायला लागलो, तुम्ही पत्र दिलं त्याच्यावर कारवाई झाली का? निवेदन दिल्यानंतर कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर मी स्मरणपत्र दिलं, स्मरणपत्र दिल्यानंतर सुद्धा कारवाई नाहीये. मग मला नाईलाज असतो. विश्वरत्न डॉक्टर बालाजी सरोवरला आलता आणि तिकडेही सुद्धा मी समोर होतो. तुम्ही पालकमंत्र्याला तक्रारी अर्ज केला होता, मी तिथं बघत होतो, समोर दिसत होतं. आम्ही सगळेच पत्रकार तिथं बालाजी सरोवरला होतो. म्हणजे पालकमंत्र्याच्या पत्रावर सुद्धा कारवाई झाली नाही असं म्हणत आहे का तुम्हाला? 100%. पोलीस आयुक्तांना दिलो, उपायुक्तांना दिलो, पालकमंत्र्यांना दिलो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मेल पाठवलेला आहे, राज्याच्या महासंचालकाला मेल पाठवलेला आहे. अमित भाई शहा यांनी जी
ACS जी एक सिस्टीम उभी केली आहे या देशातील सामान्य नागरिकांसाठी, ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यांना देखील मेल केलेला आहे. परंतु सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मी ज्यांच्याकडे आशेने बघत होतो ते म्हणजे ह्या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पालकमंत्री जयाभाऊ गोरे. मला इतकं माहित होतं की ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खात्याला कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही याची दक्षता घेणारे मंत्री म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो. परंतु त्यांच्याकडून देखील मला निराशा झालेली आहे, घोर निराशा झालेली आहे. कारण की आतापर्यंत ह्या, मला सांगा साहेब, सगळ्याला विकत घेतलेलं आहे. ऐका, ज्या टायमाला हे आंदोलन तुम्ही उभा केलं, तुम्ही म्हणता की जनतेची लूट होते, जनतेची सगळं काय होत आहे. साहेब मला सांगा, ज्या जनतेची, ज्या महिला आहेत, त्या महिलेचा नवरा येऊन मटका खेळतो, दारू पितो, जुगार खेळतो, डान्स बारला जातो, किंवा एक ही महिला इथं दिसत नाही की खरंच पोट तिरकीने तुम्ही आंदोलन करताय, हे मान्य आहे. त्यांना बी गरज असायला पाहिजे की इथं आम्ही सुद्धा यायला पाहिजे, तुमच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. तुम्हीच एकटे म्हणून किती लढणार आहेत? मी आता तुम्हाला नमूदपणे सांगू इच्छितो, अख्खा देश देखील असाच म्हणत होता महात्मा गांधींना की तुमच्या एकट्यामुळे हे का आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं अख्खा देश म्हणत होता. अख्खा जग देखील त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. परंतु महात्मा गांधींनी आणि महात्मा गांधींसोबत असणाऱ्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने लढा उभा केला, आज तुम्ही बघताय की आज त्यांनी लढा उभा केला म्हणून आपण आज ह्या ठिकाणी स्वातंत्र्याचे सगळे दिवस जगतोय. राहिला विषय महिलांच्या बाबतीमधला विषय असेल, तुम्हाला एक सांगतो, ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती, या भारतीय संस्कृतीमध्ये घरातला पुरुष हा प्रमुख असतो आणि महिला ही दुय्यम स्थान असते. परंतु आता मी ज्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे, हा आवाज सोशल मीडियामध्ये तुम्ही बघताय गेल्या 15 ते 18 दिवसापासून धुमाकूळ घातलेला आहे. सोशल मीडियामध्ये अनेक अशा महिला आहेत, अनेक असे युवक आहेत, असे एक त्रस्त झालेले नागरिक आहेत, त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि मी त्यांच्या माध्यमातून त्यांचे नेतृत्व करतोय. माझा लढा हा आता सुरू झालेला आहे. नक्कीच माझ्या लढ्याला बळ मिळेल, मी त्या ठिकाणी विजय पण होईल असा निश्चय मला आहे. मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, कारण की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फक्त सोलापूर शहरामध्ये चाललेला जो काळा बाजार आहे तो फक्त पांढरा आहे हे फक्त कागदावर दाखवण्याचं काम इथले पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त करत आहेत. ते फक्त वसुंधरांच्या दबावाला गेले तर कळालं साहेब, एखाद्याने भाजीपाल्याचा व्यवसाय, कोण वांगे विकताय, कोण बटाटे विकताय, कोण काही विकत असतंय, पण आपल्या सोलापूरकर आपल्याला काय घ्यायचं, वांग घ्यायचंय का बटाटा घ्यायचंय, आपण ठरवणार आहे ना. आपण जर तिथं त्यांनी कितीही दुकानं उघडून ठेवू दे, किंवा आपल्या सोलापूरकर जे मटका खेळणार आहेत, जुगार खेळणार आहेत, दारू पिणार आहेत, आपल्याला ठरवायचं आहे ना की आपल्याला तिथं जायचंय का नाही. ह्यांच्यात बदल आणण्यासाठी जनजागृती तुम्ही काय करणार आहे ते सांगा. जनजागृती मध्ये चालूच आहे ना. मी त्यांना गुटख्यापासून त्यांना रोखतोय. आपल्या इथं तुम्हाला माहित असेल, ओला मावा, सुका मावा, कोरडा मावा, ही जी सोलापूरला लागलेली जी कीड आहे ना, ही कीड आज मी तुम्हाला साहेब, आपल्याला ठरवावं लागतंय की आपण काय तिथं जायचं का नाही, मावा खायचं का नाही, आपल्याला दारू प्यायचंय का नाही, आपल्याला मटका खेळायचंय का नाही. त्यांनी दुकानं उघडून बसलेत. ही गोष्ट बरोबर आहे साहेब. मी मला सांगा, आपण आपल्या शरीराची किती जरी काळजी घेतली, आपण किती जर संगोपन करण्याचा प्रयत्न केला, तर ही लागलेली कीड ही कधी ना कधी उभत असते. जर तुम्ही आता म्हणताय आपण काळजी घ्यायची, आपण आधारच पडत नाही, मग आपले विद्यार्थी MBBS BMS कोणी शिकलंच नसतं, हॉस्पिटल उभं राहिलेच नसते, शासकीय यंत्रणा इथं शासकीय हॉस्पिटल देखील काढले नसते. हे एकमेकाला लागलेली साखळी पद्धत आहे आणि त्याच्यामुळे तरी कायदे तयार झालेले साहेब. मग कायदे तयार कशाला झालेले? आंदोलन विषय नव्हता, कायदे तयार हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. सगळ्याला अधिकार आहे आंदोलन करायचं, पण हे जनजागृती व्हायला पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये, प्रभागामध्ये, वाड्या, वस्त्या, गल्ली, चौकामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे की आपण काय करावं, काय नाही करावं. ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे ते सांगा साहेब. मी एक सामाजिक कार्यकर्ता पण मी करतच आहे, परंतु गृह खाते असू दे किंवा आरोग्य विभाग असू दे, मंत्रालयामध्ये यांच्याकडे हजारो कोटी रुपये यांना दर आपल्या अधिवेशनामध्ये यांना मंजूर होतात. मला सांगा, गृह खात्याने अशी कोणती जनजागृती मोहीम केली, मला ते सांगा.
काही केलं हेल्मेट सक्तीच्या बाबतीमध्ये, हेल्मेटच्या बाबतीमध्ये असले हेल्मेट सक्तीसारखे लोकांना लादणारे विषय हे आणतात. म्हणजे माझी सोलापूर शहरातली जनता दिवसभर जेव्हा 12 घंटे काम करते तेव्हा त्याला 400 रुपये मिळते. अजून सांगतो ऐका की सोलापूरच्या जनतेने कसं राहायचं ह्यांनी ठरवायचं आहे ना. अहो तुम्ही जर हेल्मेट नाही घातलं तर ते का बरं कारवाई करतील. हेल्मेट आपण आपल्याला घालायचं आहे. सोलापूरकरांना हेल्मेट सक्ती आहे म्हणताव का नाही तुम्ही हेल्मेट घालायला पाहिजे. त्यांनी सांगायला लागले की तुम्ही हेल्मेट घालून गाडी चालवा. ती जे मेट्रो सिटी आहेत ज्या ठिकाणी शासनाने किंवा तिथल्या काही प्रशासनाने एक चांगल्या पद्धतीची सुविधा उपलब्ध केली असेल ना त्या ठिकाणी योग्य आहे. अहो साहेब 2 पोल चाललं तरी सुद्धा नाही का आपला पाय कुठे खड्ड्यात पडतो आणि कुठं आपला पाय फ्रॅक्चर होतो अशी परिस्थिती आहे सोलापूर शहरामध्ये. तुम्ही बघा माझ्या सोलापुरातले सामान्य नागरिक आहे ना एक 10 आणि 20च्या स्पीडने गाडी चालवतो. कुठं सुखसुविधा या प्रशासनाने दिलेत मला ते सांगा ना. अजिबात काय नाहीये. हा माझा विषय कुठेतरी डायव्हर्ट होतोय. परंतु एकच तुम्हाला सांगतो की या सोलापूर शहरामध्ये लागलेली जी की अवैध धंद्याची कीड आहे आता मी तुम्हाला सांगतो अभिमानाने स्वाभिमानाने तुम्हाला सांगतो मी ज्या गोष्टीला लढत आहे आता जर हा लढा जर मी कुठेतरी थांबवलो ना येत्या 2-4 महिन्यामध्ये येत्या 6 महिन्यामध्ये सोलापूर शहर जिल्हा ही अवैध धंद्याची महाराष्ट्राची राजधानी झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा आरोप आहे. यांच्यावर कारवाई झाल्यावर हे बंद होणार आहे का आपल्याला ठरवायचं आहे साहेब. आपल्या सोलापूरकरांना बोलतो मी ज्या 3 अधिकाऱ्यांची नावं लिहिलीत ना हे सोलापुरामध्ये प्रत्येक धंद्यामध्ये अवैध धंद्यामध्ये भागीदार आहे तो साहेब. हवालदार आहे हा माणूस. त्यांची संपत्ती आमच्या घरामध्ये तुम्ही कधी गेला साहेब त्यांच्या घराकडे गेले की तुम्हाला 10 कोटी कागदावर ह्यांनी अधिकृतपणे आहेत का ते सांगतो तुम्हाला. हे कागदावर हे कागद फक्त कागदावर पांढरं करण्याचं काम केलंय म्हणून तो मला आपल्या सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त माननीय अंकुश शिंदे साहेब असतील किंवा आपले सर्वेंद्र सेनगावकर साहेब असतील ह्यांनी ह्यांच्यावर कायद्याचा बडगा दाखवला होता. आणि अंकुश शिंदे साहेबांनी स्वतः पोलीस आयुक्त असताना सोलापूरच्या अँटी करप्शनला ह्याच्यावर कारवाई करा म्हणून अशा पद्धतीचा अहवाल देखील पाठवला होता. आणि तोच अहवाल पुणे अँटी करप्शनला पण आहे आणि डीजी ऑफिसला पण आहे. फक्त अजून कारवाई पूर्ण झाली नाहीये साहेब. पाये फक्त माल देऊन मला सांगा साहेब आता तुम्ही इथं आंदोलनाला बसला हो. सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे बंद आहेत असं तुम्हाला वाटतंय का. अजिबात नाही चालवत नाही साहेब. माझी एकट्याने क्रांती घडणार नाही पण मी क्रांती घडवण्याचं काम करतोय. आता सुद्धा चालू नाही. अहो मी इथं बसलोय माझ्या अवतीभोवती अवैध धंदेत. अहो माननीय पोलीस आयुक्त ज्या बिल्डिंग मध्ये बसतात ना त्यांच्या फक्त 50 मीटरच्या अंतरावर पत्त्याचे क्लब अंडरबारचे क्लब तिथं चालू आहेत. खडक चालू आहे त्या ठिकाणी 3 पत्ता चालू आहे. रम्मी चालू आहे त्या ठिकाणी त्यांच्या 50 मीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी मटका चालू आहे. शिंदेचे दुकानं चालू करून ठेवलेत हो. आपल्याला ठरवायचं आहे की त्या दुकानमध्ये घ्यायचंय का नाही माल. आपलं घर परपंच संसार आपल्याला ठरवायचं आहे ना सोलापूरकरांना. त्यांनी ठरवायला पाहिजे. आपले सोलापूरकर सगळे एकत्र यायला पाहिजे. नाही मी आज मटका खेळणार नाही मी आज दारू पिणार नाही मी आज काहीच करणार नाही. नागरिकांना सुखसुविधा आणि कायद्यापासून प्रत्येक ठिकाणी नाही का जे भाग आहेत महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल. आज पोलीस प्रशासनाने कायदेशीर सत्ता कोणाची आहे. सत्ता आमची आहे. आम्ही महायुतीतला मी देखील घटक आहे. आंदोलन करावं लागलं तुम्हाला साहेब. 100% करावं लागलं साहेब. करावंच लागणार आहे. जर घर का तर कुठं तर चुकत असेल प्रशासन मॅडमला जाऊन भेटलात का. कुठल्या मॅडमला. पवार मॅडमला. हो वहिनीनं मी पत्र दिलेलं आहे. मी सगळ्यांना पत्र दिलेलं आहे. मी सगळ्यांना मेल केलेलं पत्र दिलेलं आहे. आणि तुम्हाला एकच बोलू का राज्याचे मुख्यमंत्री खातं कोणाकडे आहे आज राज्याच्या गृहमंत्र्याकडे आहे. ते देखील माझे आवडते नेते महाराष्ट्रातले आवडते नेते आणि अभ्यासू नेते आणि कोणीही कुणालाही आपला अभिमान सर्व न विकणारा नेता म्हणून मी राज्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे पाहतो. मला माहित आहे इथली जी यंत्रणा जी आहे ना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फक्त कागदावर आम्ही किती पांढरे आहोत हे दाखवण्याचं काम करते. मी सत्य परिस्थिती वास्तव काय आहे हे आता सध्या मी आणून देण्याचं काम ह्या ठिकाणी करतो. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. चला जागृत. हे तर पोटतिरकीनं आंदोलन करायला लागलेत पण यांना सपोर्ट देणार बी सगळेजणच पाहिजे. बघूया यांच्या जे पत्र दिलेत पाक त्यांनी अमित शहा पर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे. आणि आपण कित्येक वेळा बघितलो किती तर तक्रारी झाल्या आणि किती तर कारवाई झाल्या तरीही काय बंद झालं नाही. पण आपण सोलापूरकर म्हणून मी सगळ्या माझ्या सोलापूरकरांच्या माझ्या मित्रांना माझ्या भावांना सगळ्यांना विनंती आहे आपण ठरवायचं आहे
की एकाच्या दुकानामध्ये त्यांनी जर ते विकत असेल तर जायचं का नाही हे आपण ठरवायचं आहे. एखाद्याला दारू प्यायचा आहे आणि एखादा जर दुकान घातलाय, आपल्याला ठरवायचं आहे की त्या दारू दुकानमध्ये जायचं आहे का नाही. कोणी काही लाज दाखवेल, कोणाला मावा खायचा असलं त्याला ठरवायचं आहे, त्यांनी ठरवायचं आहे की त्याला जायचं आहे का, त्याला दारू प्यायचा आहे का, त्याला मटका खेळायचा आहे का, त्याला काय करायचं आहे, त्याचा संसार कसं राहणार, कसं ठेवायचं त्याला त्यांनी ठरवणार आहे. पण प्रशासनाने थोडी दखल घेणं गरजेचं आहे बरं का. पण आपण सोलापूरकर म्हणून आज जर आपण निर्णय घेतलो की आज ह्या दुकानात आपल्याला नाही जायचं तर नाही जायचं, असा हे भाग आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.